नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आणि आजचा आवाज काय आपण मगापासून ऐकतोय, कारण सध्या सगळा माहोल जो आहे तो फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे भारत वेस्ट इंडिज मॅच. त्यामुळे इंडिया इंडिया एवढाच आवाज सध्या सगळा दुमदुमतो आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रमसुद्धा दुसरं काहीच असणार नाही. मी असं म्हटलं की मला मॅच बघायची आहे, आणि कुठला तरी दुसरा विषय जर घेतला तर मला मॅच बघता येणार नाही. त्याच्यावर एकच उपाय आम्हाला सापडला, तो म्हणजे मॅच सुरू असतानाच आपण शो करायचा, म्हणजे मला मॅच पण बघता येईल तुमच्यासारखीच, आणि तुम्हालाही त्यानिमित्तानं हा सगळा जल्लोष करता येईल. भारत वेस्ट इंडिज मॅच आता सुरू आहे, आणि या मॅचमध्ये काय होणार ही सगळी चर्चा बस एवढाच आवाज आहे. विराट 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 असा सगळा आवाज, असा सगळा माहोल दिसतोय. आणि आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दोघं क्रीजवर आहेत, आणि त्याच्यामुळे आता या दोघांची पार्टनरशिप काय करणार, काय चमत्कार घडणार, अशी सगळी चर्चा मगापासून सुरू आहे. मगाशी आमचा एक मित्र म्हटला 2-2 फिफ्ट्या होणार. बस फिफ्टीचं अनेक वचन फिफ्ट्या हे आपल्याला पहिल्यांदाच कळलं. पण हा जो काही सगळा माहोल आणि गोंधळ मज्जा सुरू आहे, त्याच्यामुळे आता काय घडणार. एक म्हणजे सुरुवातीला जेव्हा टॉस आपण हरलो आणि विंडीजनं टॉस जिंकला, तेव्हा अनेकांना असं वाटलं अरे 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 हे जरा वाईट झालं. पण त्यावर आमचे लोक म्हणाले की टॉस कोणी जिंकू द्या, शेवटी जिंकणार आपणच. अर्थात केवळ भारत जिंकणार हा केवळ भावनिक मुद्दा अशातला भाग नाही. त्याला खरंच कारणं अशी आहेत की कागदावर आणि प्रत्यक्षामध्ये भारतीय संघ सध्या पूर्ण फॉर्मात आहे, दमदार आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे घरच्या मैदानावर आपण खेळतो. विराट कोहली महत्त्वाचा आहेच, पण आत्ता अजिंक्य रहाणेसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि त्यामुळे अजिंक्य रहाणे हाच भारताचा बाणा असणार आहे. अशा प्रकारे लोक म्हणत आहेत की आता भारत जिंकणार, याच्यामध्ये काही शंका नाही. हा सगळा जल्लोष सुरू आहे. आणि बरं का, हा सगळा जल्लोष सुरू असताना इथे ही मगाशी कन्या आली. एक सेकंद ये. मी म्हटलं असं की मुलींना क्रिकेट फार आवडत नाही, पण हिला फार क्रिकेट आवडतं, आणि हिला असं वाटतं की हमखास भारत जिंकणार. का असं वाटतं भारत जिंकणार? डाऊटच नाही, काय इंडिया जिंकणारच आहे, काय प्रश्नच नाही आहे. नाही, पण आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यामध्ये जी केमिस्ट्री आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? अजिंक्य तर खेळतोच आहे स्टार्टिंग पासूनच. सेकंड थिंग, होम ग्राउंडवर मॅच आहे. विराट कोहली आलाय, दॅट इज इक्वल टू विन. अच्छा, विराट कोहली आला दॅट इज इक्वल टू विन. मयुरेश कुठे गेला? हा मयुरेश म्हणजे मगाशी तो म्हटला काय माहितीये का, तो मगाशी म्हटला साब गोली से डर नहीं लगता, कोहली से लगता है. हा म्हणजे कोहलीचा एवढा मगाशी जेव्हा कोहलीने की आत्मघातकी फटके मारले असं याचंच म्हणणं आहे, 2-3, तेव्हा इतका वैतागला होता की नाही कोहली तो असा अगदी, कोहली तुला अशा प्रकारे बाद होण्याचा अधिकार नाहीये, आम्ही सगळे भारतीय तुझ्याकडे डोळे लावून आहोत. एवढा का रे प्रेम, काय कशामुळे? विराट नसेल तर मॅच नाही. आता आपण बघितलं सगळ्या मॅच मध्ये विराट खेळतोय, तो एक हाती. आजची मॅच बघितली तर आज रोहित शर्मा खेळला, अजिंक्य रहाणे खेळला, पण विराटने सुरुवातीला ज्या पद्धतीने एक रन घेण्याचा जो प्रयत्न केला, चोरटी धाव, खरं तो 4 मारू शकतो, 6 मारू शकतो, तुला गरजच नाही की एक चोरटी धाव घेण्यासाठी विकेट गमावण्याची, या आशेने मी बोललो. अरे पण मयुरेश, समजा मी चौकार षटकार मारतो म्हणून काही चोरटी धाव काढायचीच नाही का? याला काय अर्थ आहे? मी पण रिस्क घेऊ नये एवढंच मला म्हणायचंय. मला कारण त्याने जी रिस्क घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असताना धावण्याची रिस्क, ती रिस्क आपण शेवटच्या बॉलला घेतो. जेव्हा बांगलादेश विरुद्ध ती रिस्क घ्यावी लागली त्यांना, धोनीने त्याच बॉलवर आउट केला होता सर. बांगलादेश. मला एक शंका आहे, मगाची फिफ्ट्या कुठे गेले? फिफ्ट्या मला हे सांगा फिफ्ट्या, की तुम्ही विराट कोहलीबद्दल जे बोलता आहात, विराट आता सैराट झालेला आहे, बरोबर, पण हा विराट जो काही सैराट झालाय तो आता अचानकपणे कसा काय झाला? इतके दिवस त्याचा खेळ बहरला का नाही, आणि आताच का बहरतोय? कारण बरेच दिवस चर्चा चालू होती की एक कॉमेडी जोक आहे की बाईचा नाद सुटला का. नाही, एक लक्षात घ्या, विराट कोहलीने त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे विनोद करायचे नाहीत, त्यामुळे असं काही बोलू नका. हां, बोला. निश्चित सर, मी विराट कोहलीबद्दल निश्चित सांगेन की बाद में
हाँ बोला बोला बोलत राहा तुम्ही बोला. बाग में बहुत फूल खिलते हैं, गुलाब जैसा फूल नहीं, और मैदान पर कई खिलाड़ी है लेकिन विराट कोहली जैसा खिलाड़ी नहीं. वा 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 ही जी रचना आहे ना याची, ही रचना मला फार आवडली आणि त्या रचनामुळे मला या रचनेची आठवण आली. रचना काय वाटतं एकदम काय घडेल? मी खूप एन्जॉय करते मॅच. हा. मला फक्त मॅचेस बघायचे. मला वाटतं हा आवाज असाच वृद्धिंगत होऊ दे बस. असाच आवाज वृद्धिंगत होणार आहे. मला एक सांगा, एक सेकंद, मला एक सांगा काय घडणार आहे पुढे? इंडिया जिंकणार आहे. इंडिया जिंकणार. एक मला सांगा, कोणीतरी मला सांगा, वेस्ट इंडिज सुद्धा काही किरकोळ गल्लीतला संघ नाही रे, तर त्या संघाचं पण, तो संघ पण जरा महत्वाचा आहे. कोणीतरी सांगा ना, म्हणजे इंडिया बेस्ट आहे. सर, आपण- हे शेरो शायरी नाही, हा फार शेर करतो. हा. सर, आपण जर दोन संघांचा विचार केला, आपला संघ आहे समोर वेस्ट इंडिज संघ, तोही बलाढ्य संघ आहे, पण आपण संघनायकाचा जर विचार केला हा. तर सध्या धोनी हे जे आपले संघनायक हे लकी फॅक्टर आहेत आणि लक त्यांच्या बरोबर आहेत. त्यामुळं हा वर्ल्ड कप आपणच मारणार आणि हा मॅच आपणच जिंकणार, यामध्ये शंका नाहीये. ही मॅच आपण जिंकणार याच्यामध्ये काही शंका नाही. पण मला एक कळत नाही, तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढ्या मॅचेस आतापर्यंत बघितलेल्या आहेत, ही मॅच वेगळी का वाटते? वेगळं पण याच्यात काय नाही. याच्यात वेगळं पण असं आहे की सर्व स्टार्स चांगले खेळत आहेत आणि आपला इंडिया संघाचं वर्चस्व खूप चांगलं आहे. वेस्ट इंडिजचं पण वर्चस्व तेवढंच चांगलं हा. आहे. पण रोहित आणि सगळे बस रोहित आणि सगळी मंडळी